हाय, साडी नेसल्यानंतर फरशी कशी पुसायची तेच मी आज सांगणार आहे. यासाठी आपल्याला साडीच्या निऱ्या आणि साडीचा पदर एकत्र टक करायचा आहे. त्याच्यानंतर आपण फरशी पुसायला लागूयात. यासाठी बसायचं कसं, थोडीशी साडी वरती करून खाली बसून घ्या. फरशी पुसताना नवऱ्याचा फाटका बनेन, फाटका शर्ट असं काही वापरू नका. फरशी पुसण्यासाठी छान कपडा मिळतो तो वापरा. सांधीला अशा पद्धतीने कपडा आतमध्ये टाकून छान पुसून घ्या. मध्ये मध्ये येणाऱ्या गोष्टी जसे की मशीन, फर्निचर पण हाताने स्वच्छ पुसून घ्या. मध्ये मध्ये नवरा आला तरी तुम्ही नवऱ्यालाही पुसून घेऊ शकता. आणि आयुष्यात आपल्याला कितीही पुढे जायचं असलं तरी फरशी पुसताना आपल्याला मागेच जावं लागतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही फरशी पुसू शकता. बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर नमस्कार मित्रांनो, आलो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन. खूप आनंद होत आहे. तर सुरू करूया मादरचोद म्हणून. तर आपण आज अशा व्यक्तींवर बोलणार आहे, अशा विषयावर बोलणार आहे की जे विषय कोणालाच माहीत नव्हता, कधीच माहीत नव्हता. असा विषय जो तर कोणी पण विचार पण केला नसेल. अशा विचारांवर पण व्हिडिओ बनवायला लागले लोक. महत्त्वाचा विषय म्हणजे साडी घालून कसं काम करायचं या विषयावर व्हिडिओ बनवणं चालू आहे इंस्टाग्रामवर. हाय, साडी नेसून स्विमिंग पूलमध्ये कसं जायचं हेच आपण पाहूयात. तर स्विमिंग पूलमध्ये जाताना काठपदर, लिनन, कॉटन या साड्या सोडून बाकी सगळ्या तुम्ही साड्या नेसू शकता. तर पहिल्यांदा पायाने पाण्याचा अंदाज बघा, कितपत गार आहे, कितपत थंड येते, आणि त्याच्यानंतर खाली गरम गळत जावा. एकदाच तुम्ही पाण्याशी युज टू झाल्यावर मस्त असे खेळा. मला मैत्रीण म्हणतच होती, अगं साडी नेसून गरज आहे का स्विमिंग पूलमध्ये जायची? मी म्हणलं, अगं साडीला स्विमिंग पूल पाहायचा होता म्हणून तिला तर ताई, मला तुला सांगायचं होतं की जी मुलगी साडी घालते ना, ती मुलगी संस्कारी मुलगी असते. तर ती मुलगी कधीच असे येडे चाले करत नाही. आणि साडी घालून स्विमिंग पूलमध्ये जाणं ही तर म्हणजे तिच्या चरित्राला पण शोभत नाही. आणि तुम्ही हा जो धंदा पकडलेला आहे, साडी घालून असं, साडी घालून तसं, अरे काही अर्थ नाही या गोष्टींना. कारण की जी मुलगी साडी घालते ना, तिला माहीत असतं की आपली लाज कशी वागवायची. आणि साडी घालून जरी मुलगी एखाद्या फंक्शनमध्ये जरी गेली, स्विमिंग पूलमध्ये जरी गेली, तरी ती अशी येडे चाले कधीच करणार नाही. कारण की ती साडी घालून आहे, तिला संस्काराची जाणीव आहे. दाखवला. साडी घालून असे व्हिडिओ काढणं म्हणजे हे फक्त असं झालं की मी नाही त्यातली कढीला वाटली. तू काय करत आहे ताई? तू म्हणजे आपली संस्कृती, तू महाराष्ट्रात राहते, आपली संस्कृती कुठे घेऊन चालली आहे तू? अरे बघता बघता ही मुलगी बिग बॉसमध्ये पोचली. आणि बिग बॉसमध्ये जाऊन पण असा विषय शिकवत आहे की ज्या विषयात बाया पहिल्या नंबरवर आहे, असा विषय त्या बायांना सांगत आहे. साडी घालून चुगल्या कशा लावायच्या. बिग बॉसच्या घरात जर आपला रिकामा माणूस बसलेला दिसला तर काम हातचं सोडून चुगली करायला लागा. आणि चुगली सांगायची असेल तर माणूसच शोधा. बाई शोधली की तिची चुगली आपल्याला. तुला कशाला माणसाचं मत जाणून घ्यायचं आहे? कारण की तूच तर एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे का, मला किती काही जरी सांगितलं तरी मी हा धंदा सोडणार नाही, मी सुधारणार नाही. याची तर शपथ खाल्ली आहे तू. त्या खाली जाऊन मी कमेंट वाचायला लागले. त्याच्या अगोदर मी व्हिडिओचे कमेंट वाचत नव्हते. म्हणजे मला व्हिडिओच्या स्वतःवरच्या व्हिडिओची पण कमेंट वाचायची जास्त सवय नाही आहे. म्हणून मी निगेटिव्ह कमेंट्स किती आल्या तरी मी नेहमी पॉझिटिव्ह असते आणि राहणार आहे शेवटपर्यंत. नवीन पाहिजे, काहीतरी ट्रेंड थोडासा बदलूयात किंवा काय करता येईल असून. खूप जण माझ्या याच्यावर खूप जण मुलं कमेंट करतात आणि ते कॉमेडी कमेंट करतात. मी पण एन्जॉय करते ॲक्च्युली. आणि कमेंट करणारे करत राहतील काही, आणि त्यातल्या कमेंट पण मला चांगल्या वाटेल तर त्याच्यावर येईल मी नक्की आणेल. माझे व्हिडिओ तुझ्यासाठी आहेत, किंवा तू जर मुलगा असेल तर माझे व्हिडिओ तुझ्या बायकोसाठी आहे. हे मराठी भाषेला आपल्याला पुढे न्यायचं आहे, या मराठी प्लॅटफॉर्मला आपल्याला पुढे न्यायचं आहे. कशाला करतेस? किती ट्रोल होतीयस, किती बोलतायत तुला, तरी पण तुझं चालूच आहे. बस कर आता. तुम्ही त्या साडीवाल्या का मला संधी घ्यायचं, छान वाटलं. म्हणजे ती ओळख माझी झालेली आहे. युअर नेटवर्क इज डिसाइड युअर नेटवर्क. चला, मी आज इन्स्टा उघडते, मला नॉलेज पाहिजे असं नसतं. हिचा नवरा कोण आहे ही डोक्याला ताप नाही देत. फॅमिली काय म्हणत असतील, रिलेटिव्ह काय म्हणत असतील. तिला फॅमिलीची जगाशी काही एक घेणं देणं नाही, फक्त हिला व्हिडिओ बनवायचे.
हाय, साडी नेसल्यावर मोबाईलवर कसं बोलायचं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. जनरली आपण मोबाईलवर बोलताना आपला आवाज मोठा निघतो आणि एक्सप्रेशन पण लाऊड निघतात. हे आपल्याला कळत नाही पण समोरच्याला कळत असतं. म्हणून तुम्ही बाहेर गेल्यानंतर मोबाईलवर जस्ट सांगा समोरच्या व्यक्तीला की मी बाहेर आहे, नंतर तुला घरी गेल्यावर नक्की कॉल करेल आणि असं म्हणून फोन ठेवून द्या. थँक्यू. वा वा वा, काय माहिती दिली ताई, काय माहिती दिली. साडी घालू नये म्हणून फोन ठेवून द्या. अबे याच्यापेक्षा सांगितलं असतं की बॉयफ्रेंड सोबत लपून कसं बोलायचं, बॉयफ्रेंड सोबत लपून कसं बोलायचं, आईबापाला माहीत होतं न कसं बोलायचं. असे विषय बनव, असे कॉन्टेंट बनव. हे काय बनवत आहे तू, कॉलाला कॉल ठेवून द्या. अरे काय, काहीतरी सांग. तुझं टॅलेंट आहे ना तो, तर काहीतरी माहिती तर सांग त्याच्यामध्ये. आणि या गोष्टीचा काय संबंध, त्या पोळीचा आणि साडीचा काय संबंध, सांग एक वेळेस. हाय, साडी नेसून फोल्डिंगवाली चपाती कशी बनवायची तेच मी आज इथे दाखवणार आहे. पहिल्यांदा केस बांधून घ्या. साडी घाण होईल असं वाटत असेल तर किचन ॲप्रन टाका आणि चपाती लाटायला घ्या. पहिल्यांदा थोडीशी चपाती लाटून घ्या. तेल असेल तेलमध्ये लावा. एक फोल्ड, त्याच्यानंतर दुसरा फोल्ड. अशाने चपाती जरी त्रिकोणी झाली तर लाटायची आपल्याला गोलच आहे. एक जुनी म्हण आहे, चपाती पाहावी काटात आणि मुलगी पाहावी ओटात. त्याप्रमाणे चपातीचे काठ पातळ लाटणं फार महत्वाचं आहे. चुकून जरी मुलगी पाहायला गेले ना, तर ही ताई जशी म्हणते ना की चपाती पाहावी काटात मुलगी पाहावी होटात, तर चुकून जरी अशा मुलींकडून हो आलं ना, तर मी म्हणेन तिला म्हणावं थांब आणि तिथं चेक करावं इंस्टाग्राम. काय तुम्ही काय बनवून राहिले यार, तुम्ही काय म्हणता महाराष्ट्राची शान घेऊन चालले, बायोमध्ये टाकता जय शिवरायने, काय कॉन्टेंट बनवून राहिले. काय तुमची लाज तुम्हाला खाते की नाही, तर तुमचा नवरा तुम्हाला घरी कसा ठेवते. हाय, आज आपण पाहूयात मिरवणुकीत साडी नेसून कसे नाचायचे. खूप जणांना असं वाटतं अरे मी कशी नाचू, मला नाचता येत नाही. कोणीतरी माझी थट्टा केली तर, कोणी माझ्या नाचण्यावर हसलं तर, कोणी मला पाहिलं तर. अरे एवढे तुम्ही लाजता तर तुम्ही येऊच नका बघायला, घरी बसून आपले. याच विषयावर तुझं साडीचं ज्ञान माहीत पडते. अगं लोकांना इकडं आबाल हेपलण्यापेक्षा स्वतः बघून घ्यायचं. तुझ्या अंगावर घालून आहे ना, त्याला साडी म्हणत नाही आणि त्याला लुगडं म्हणते. आणि तुला लुगडं पण नीट नेसता येत नाही आणि तू साडीबद्दल ज्ञान देते. तर शिवलेलं लुगडं घालून तू त्या लग्नात नाचत आहे. तुझ्या बाजूची ती ताई तरी चांगली नाचत आहे आणि तू लोकांना ज्ञान देते. अगं जी बाई साडी नेसते ना, तिला एवढं ज्ञान देण्याची गरज नसते. स्वतःच आपण काहीतरी लोक बघत आहे ना आपण टाकत आहे, काही अर्थ नाही. तुम्हाला वाटत असेल प्रॉपर झालं, बिग बॉसमध्ये गेल्या, काही खरं नाही तुम्हाला. तुम्ही पण स्वतःच्या नजरेत तुम्ही पडूनच राहता. हाय, साडी नेसल्यानंतर आपल्याला आयफोन चार्जिंगला कसा लावायचा हेच मी ते सांगणार आहे. तर आयफोन माझ्याकडे 15 आहे. त्याचं चार्जिंग सी टाईपच आहे. झटपटमध्ये आपण काय करतो, नवऱ्याच्या मोबाईलचा चार्जर लावतो आणि पटकन चार्जिंग होतच नाही. तर तुम्ही आयफोनचाच चार्जर घ्या आणि आपल्या आयफोनला तोच चार्जर लावा. तर शेवटताही तू मुलगी आहे, मी मुलींवर काहीच बोलू शकत नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, हे असे विनाकारणचे धंदे करण्यापेक्षा चांगलं कॉन्टेंट बनवा. अगं तुझ्या मुलींना तू काय शिकवशील. चालू द्या. थँक्स फॉर वॉचिंग. लगेच नवीन व्हिडिओ येणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. हां, काय तर म्हणे मुलगी शिकली, प्रगती झाली आणि तुमच्यासारख्या झांबल तोंड्या शिकल्या आणि आपल्या आईबापाच्या तोंडावर हागल्यासारखं आहे की नाही ग ते.